नमस्कार फॅमिली. आज मी गावी. कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. आज मी गावी आलो आहे. काल गावी आलो मम्मी आणि मी. कालची गर्दी तुम्हाला माहिती आहे किती होती. आणि आज पण जाण्यासाठी खूप गर्दी आहे. आपल्याला खूप मुंबईला जायला गर्दी खूप आहे. सो आज पण मी थांबलो आहे गावी. उद्या मला सुट्टीच आहे, पण उद्या निघणार आहे. उद्या तर गर्दी कमी असेल म्हणून उद्या निघतो आहे. आणि आता आहे मी गावी जातो आहे नदीवर. गेस करा काय कशा जातो आहे नदीवर. मी मला दाखवतो आता, एक मिनटं दाखवतो. मी जातो आहे बैलांना पाण्यावर नेऊन घ्यायला, पाणी पाजायला नदीवर. इकडून आता जवळचं नदी. गावी आलो की आमचं हे काम असतं की बैलांना पाण्यावर न्यायचं, बैलगाडीने इकडे तिकडे फिरायचं असतं. शेतावर काय काम असेल तर. आता जातो आहे नदीवर पाणी पाजायला बैलांना. हे आमचे 2 बैल आहेत, आमच्या बाबांचे बैल आहेत. आमचे बाबा शेतकरी आहेत. इकडे पूर्ण बघा शेती आहे, फुल शेती केली. इकडे कलीकडे शेती आहे, तिकडे पूर्ण शेती आहे. तो आमचा तिकडचा वाडा आहे शेतावरचा. फुल शेती केली इकडे पण. आता बैलांना पाण्यावर घेऊन A few moments later. नदीवर. इकडे बायका कपडे धुवायला आलेले. इकडे अरे बरं आहेत ना, बरं आहेत ना. मी मस्त. हो चला आलो आपण नदीवर. बघा पाणी कायच नाही, सगळं कातळ दिसते तुम्हाला. तिकडे पण हे डॅम, तिथं काय पाणी नाही. पाणी सगळं सुकलं सगळं. त्यानं पाण्यावर आलो घ्यायला. आणि ही बैल एवढी शांत आहेत ना आमची, काही मारत नाही काय नाही, एकदम शांत आहेत. जेवढं काम करवायला ते करतात. असं आहे, खूप मजा येते. पाणी पितात. बैलांचं पाणी पिऊन झालं, आता निघतोय घरी परत. अरे हो हो, पाणी पिऊन झालं आता निघतोय आम्ही. इकडंच इथं आमची विहीर हे नदी आहे. ह्याच्यात आम्ही आमचा गणपती विसर्जन असतं. गणपती असं आपले येतात, गणपती येतात तेव्हा याच्यात गणपती विसर्जन करतो आम्ही या नदीवर. आता पाणी खूप आहे, आटलं. पण जेव्हा आपलं असं श्रावण महिना असतो पावसाळ्यातला, तेव्हा बघाल भाई नुसतं पाणी. आम्ही उतरू पण शकत नाही एवढं पाणी, एवढं पाणी असतं. आता इथं मी उभा होतो नदीवर पाणी प्यायला, तिकडं मी बुडीन एवढं पाणी असतो पावसाळ्यात. म्हणजे बघू शकता तुम्ही. तर निघालो आहे घरी आपल्या बैलांसोबत. एकदम शांत बैल आहेत. आता घरी किती शांतता बघा तुम्ही. ही माईक पण यूज नाही करत आहे, खूप शांतता आहे. हो व्हिडिओ. आता जातो आहे घरी. आता काय बोलतो, संध्याकाळी निघणार होतो आम्ही, पण नाही निघालो. मम्मी गेली बाईकवर. मम्मी बोललो मला सुट्टीच आहे, तर मी येतो सोमवारी, तेव्हा गर्दी पण कमी असेल आपल्याला. आणि मी कपडे काहीच नाही आणलं, तर फक्त बॅग आणलं, त्यात एक बॉटल आणि मम्मीचे ते आपलं वोटिंग आय डी आणि आधार कार्ड. बाकी सगळं असं झालं. हे सगळे कपडे बघताय तुम्ही. ही टी शर्ट माझ्या भावाची आहे, ही खालची ट्रॅक पॅन्ट माझ्या काकांची आहे. तो आम्ही गावी आलो, हेच असतं आमचं. गावी कोणाचे कपडे घालतो, म्हणजे इथं असतात सगळे, ठेवून जातात. कधी कधी विसरतात तर ठेवून जातात, मग कोणाला पण होतात. तर असं असतं. माझ्या इथं गावी कपडे आहेत, जे राहतात ते सगळे आमचे. तर आम्ही घालतो, खूप मजा येते. असं म्हणजे भारी वाटतं ना, की कधी कपडे नसले तर कधी मग घालत होतात. पाठी बघायला तुम्ही पूर्ण केलं. ही सही कलिकडची शेती आहे. मला तर ना माझ्या ट्रायपॉडनं माईक आहे घरी, तर चार्जिंग लावला आहे. तो पण काल म्हणजे आलेला असतात बंद पड, म्हणजे चार्जिंग केली. तो अर्धा ब्लॉग माझा असंच आहे. असं बघायचं तुम्ही, पूर्ण कलिकडची शेती आहे. तर चाल लवकर पुढे जात नाही लवकर. ती कलिकडची शेती केलं. हो. सो आता मी यांना बैलांना वाड्यात बांधलं आहे. आलो आहे घरी, वाड्यात बांधलं आहे. आपले हे 2 बैल आहेत. त्यांना बांधला, त्यांना खायला देऊ चारा. आहेत पेंडे, एक एक खायला द्यायचे. यांना पेंडे म्हणतात, पेंडे. त्यांना मला काय ठेवायला आहे ना ट्रायपॉड बिपॉड, वर ठेवायचा तर देतो. पेंडे जेव्हा खायला निघत नाही. बघितलं का खातो.
जरा वेळ थांबणार हा 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 दुसरा पेंडा दुसरा बैलाला आय आय चल 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 दिलेलं खायला अरे बैला खात आहेत साईडला ठेवूया. सो आता आपलं हा ब्लॉग इथे एंड करू. भेटूया आपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.